आणि जो विशाल पाटील आहे त्याच्या नावात विशाल आहे, पण 5 वर्ष घरात बसून राहणारा खुशाल माणूस आहे. आणि चंद्रहार याच्या नावातच हार आहे, त्यामुळे त्याचा विषयच नाही. आता काय करायचं या निवडणुकीत? ही दोन्ही एक होत्यात आणि खाली भांडत असतात. मग कशाला पाहिजे राजकारण? शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा भाव चांगला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन खासदार संजय काकांनी केलं. 6,000 देतो नुसतं आणि आमचीच इज्जत काढण्याचा प्रकार आहे. हे चुकीचं आहे, त्यांचं चुकीचं आहे. विरोधक ते बोलणार. नगरसेवक ज्या पद्धतीने अवेलेबल होतात तसं खासदार उपलब्ध होणार एकमेव पहिलाच खासदार आम्ही पाहतोय. कामाचा माणूस आहे, जवळजवळ एक 4-5 तास सोडले तर 20 तास नेहमीच अवेलेबल असणारे असे संजय पाटील आहेत. काही उपयोग नाही, सगळी सारखीच. महाकाशवाडी विजय होणार. सगळे भ्रष्टाचारी, सगळे काय होतं. भारत माझा देश आहे हे मी लहानपणी असल्यापासून प्रार्थना म्हणत होतो. ही प्रार्थना मोडीत निघते का काय? मोदी माझा देश आहे असं होते का काय अशी अवस्था? कारण त्यांची कामच त्या पद्धतीची आहेत आणि त्यांनी बोललेले शब्द पाळलेला आहे. कुठला विकास केलाय दाखवा की आम्हाला. रात्री 12ला जर हाक मारली तर काका हजर नुसतं खोटं बोलतात नुसतं. ती संजय काका हा जुना पैलवान आहे. जुन्या पैलवानाला सगळे डाव माहीत असतात, त्यामुळे डबल केसरी जरी असलं तरी आता होणारी ट्रिपल केसरी संजय काका आहे, हे लक्षात ठेवा. नाही पुरत ताकद काका दुसरं काय सामान्य माणसाने बोंबलत बसायचं. हे सामान्य माणसासाठी काही नाहीये. काय नाही, उचलून धरा नाही तर आपटा काही उपयोग होत नाही. पण काका निवडून येणार. मत आम्ही विशाल पाटील टाकणार आहे. 100% हॅट्रिक होणार आणि काका मंत्री होणार. पण भाजपची जी वाटचाल आहे ही देश संपवायची वाटचाल चालू आहे. मला कुठलाच पक्ष नको. यांची आता नवीन संसद बांधले, यांचे बंगले बांधले, यांची जड सिक्युरिटी सुरक्षा, यावर किती पैसा खर्च होतोय आणि देशामध्ये शेतकऱ्याला मात्र काही मिळत नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेला आहे. कुठलंच सरकार शेतकऱ्याचं नाही, सगळी सरकार आहे ती बड्या लोकांचं आणि व्यापाऱ्यांचं आहे. आता हे भ्रष्टाचार लोकांनी सगळ्या एका ठिकाणी गोळा करून सगळं आता वॉशिंग मशीन चालू आहे. हे आता खऱ्याच्या मतानं होत नाही, खोट्याच्या मतानं. आता ते मुलाखत एकाने दिलेलं आहे, संडासच्या दरवाजापासून ते विमानाच्या दरवाजापर्यंत नको आहे ही सगळं. आणि इतका पैसा जनतेला काढला की नोटबंदीतून लोकांना नागडी करून सोडलेत. सो पार नव हात पार व्हावा असं माझी एक इच्छा आहे. पार व्हावं. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता तासगाव तालुक्यातील कवटे एकंद या गावामध्ये आहे. माझ्यासमोर गावातील मंदिर आणि समोर ह्या गावचं स्टँड आणि गावाच्या इथं चौकावर पारावरती बसलेली ही लोक. आपण आता केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून लोकांच्यासोबत जाणार आहे. त्यांच्यासोबत या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहे. नमस्कार. आपलं नाव? दीपक पाटील. पाटील साहेब, काय वातावरण इकडं गावात? खासदार संजय काकांचं एक नंबर कवटेकरमध्ये काम आहे, तालुक्यात काम आहे, जिल्ह्यात काम आहे. आणि विशेष म्हणजे गेली 10 वर्ष म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आत्तापर्यंत जे रस्त्याचे काम झाले, रोडचं काम झालं ते ह्या काळात 10 वर्ष. त्याच्या अगोदरच्या अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकच रस्ता झाला पुणे बेंगलोर. तेवढा एका रस्त्यामुळे भारतात कुठेही जवळ 75 वर्षात एकही रस्ता या काँग्रेस सरकारनं केलेला नव्हता. पण एक पंतप्रधान वाजपेयींच्या काळात आणि नंतर या 10 वर्षात मोदींच्या साहेबांच्या काळात जवळ रस्त्याचे जवळजवळ महाराष्ट्रात आणि हे भारतात पूर्णपणे रस्त्याचा विकास झालेला आहे. किती गावात मतदान किती? आमच्या ह्या 10,000 मतदान आहे का? एकूण 6 वार्ड आहेत. कसं होईल इथं बऱ्यापैकी होईल, भाजपला चांगल्यापैकी मतदान होईल. काकाशनी होईल की मी बरोबर आहे. कारण इथं आमचे तीन पक्ष आहेत. शेतकरी कामगार पक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष आहेत. आम्ही 50% कुठल्या मग त्याचा कुणाकडे गट मोठा आहे? तो गट काय तसं काय त्यांच्या ते अजून ते आमदाराकडेच आहे. मी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आहे. ती त्यांच्याकडे? हां, त्यांच्याकडेच आहे. नमस्कार. तुमचं नाव कसं? बाळासाहेब शांतप्पा शिरोटे. काय वातावरण काय आता? संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील आहेत. संजय काका. संजय काका कसं काय? इथे गेल्या 2 इलेक्शनला हे गाव लीड दिलंयच. या गावाने लीड दिली. आता देणार की आता म्हणजे इथं शेकाप आणि भाजपची युती येऊन पंचायत घेतली. आता ताब्यात आहे. भाजपचा सरपंच आहे. बीजेपीकडे बीजेपी एकत्र आहे. हां, त्यामुळे तुमचं संजय काका पसंती. हो, नमस्कार. नमस्ते. तुमचं काय मत आहे? या गावामध्ये माननीय खासदार संजय काकांनी 2014 आणि 2019 दोन्ही वेळेला
निवडणूक जिंकल्यानंतर या गावामध्ये भरपूर निधी दिला आहे. बाकीच्या ठिकाणी बघितलं तर जिल्ह्यामध्ये खासदार असतोय हे ह्या जिल्ह्याला ह्या 10 वर्षामध्येच माहिती झालं आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं दळणवळणाची व्यवस्था जवळ 3 ते 4 महामार्ग या आपल्या जिल्ह्यातून गेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा डायरेक्ट माल बाजारपेठेमध्ये जाण्यास म्हणजे काहीच अडचण राहणार नाही. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा भाव चांगला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन खासदार संजय काकांनी केलं. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीला तासगाव तालुक्यानं कसा कल ठेवला होता? मागच्या निवडणुकीमध्ये ह्या तासगाव तालुक्यामधले संजय काका असल्यामुळं या जवळजवळ 80% मतदान या तासगाव आणि कवटेमंकाळ भागातील माननीय खासदार संजय काकांना झालेला आहे. प्रत्येक निवडणुकीला असं बघायला गेलं तर इथलाच खासदार इथलाच आमदार अशा पद्धतीचं एक आमचाच खासदार आमचाच आमदार अशा पद्धतीचा एक खेळ चालतोय. यंदा काय होईल असं वाटतं? नाही, खासदारांच्या बाबतीत केलं तर कामाचा माणूस आहे. जवळजवळ 4-5 तास सोडले तर 20 तास नेहमीच अवेलेबल असणारे असे संजय पाटील आहेत. त्यामुळं आपलेपणा किंवा आपला जवळचा माणूस आपला माणूस म्हणून खासदार संजय काकांच्याकडे बघितलं जात आहे. त्यामुळं काकांना काहीच अडचण नाही आहे जिल्ह्यामध्ये. हॅट्रिक होणार का? 100% हॅट्रिक होणार, यात कातील मात्र शंका नाही. 100% हॅट्रिक होणार. तुम्हाला काय वाटते? खासदार संजय काका पाटील हॅट्रिक होणार. हॅट्रिक होणार. काय सांगा? खासदार संजय काका पाटील 100% हॅट्रिक होणार. काका मंत्री होणार. कसं काय? मोदींचं व्हिजन किंवा काकांची जी काम करण्याची एक पद्धत आहे या जिल्ह्यामध्ये. कोणी काकांच्या पाशी गेलं की रिकाम्या हातानं म्हणजे काय की काकाच्या पाशी तो माणूस गेलाय आणि त्याचं काम झालं नाही असं 90% तर झालं नाही. 100% तिथे गेल्यानंतर काम होतेच. काय काय म्हणते आमच्या गावाकडे आलेलं नाही असं नाही. हे 10 वर्षाच्या पूर्वीच्या खासदारांच्या बाबतीत होतं की तिने इलेक्शन चालू झाल्यानंतरच ते तिकडं जात होते. 10 वर्षाच्या पूर्वीचे खासदार, आत्ताचे नाहीत, विद्यमान खासदार नाहीत. हे काकांच्या प्रत्येक गावात कमीत कमी एक 15 ते 20 वेळा तिथं पोचलेले आहेत संजय काका 100%. आणि तुम्हाला ताजं उदाहरण सांगायचं म्हटलं तर इथं जे काम चाललेलं आहे वॉल कंपाऊंड हे काकांच्या फंडातनंच चाललेलं आहे. म्हणजे काकांनी कामं इतकी प्रचंड केली आहेत, संपर्क चांगला आहे. आणि काकांची दुसरी एक खासियत अशी आहे की कोणत्याही गावात जाऊ देत 100 नावं काका 100 नावांना व्यक्तिशः ओळखतात. काय सांगतात? हो 100%. 100% नाही म्हणते ते. हे चुकीचं आहे, त्यांचं चुकीचं आहे. विरोधक ते बोलणार तर हे 100% चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटते? मग हॅट्रिक होणार? 100% हॅट्रिक होणार. दादा केशव तपासे हे म्हणतात संजय काकांची हॅट्रिक होणार. तुमचं काय मत आहे? संजय काका 101% निवडून येणार. बरं. आणि प्रचंड मताने येणार. कसं काय? आमचा रिस्पॉन्सच आहे. रिस्पॉन्स आहे आमचा. ठरवून आलाय का? नाही ठरवून नाही. मी आता ही हनुमान जयंतीची वर्गणी गोळा करतोय. कसली वर्गणी? हनुमान जयंतीची हनुमान जन्मकाळ त्याची वर्गणी गोळा करतोय. काय कामं केली तिथं संजय काकाने? संजय काकाने भरपूर प्रमाणात कामं केले ती, प्रचंड कामं केले तिने. आणि आम्ही निवडून आणणार आहे. 100% संजय काका येण्याचं हे आहे, चान्स आहे. किती गावात किती टक्के मतदान पडतं? गावाचं जवळजवळ 70 ते 75% त्यांना मतदान होणार आहे. एवढं पडतं? हो. कारण त्यांची कामच त्या पद्धतीची आहेत आणि त्यांनी बोललेले शब्द पाळलेला आहे आणि थोडंसं करून दिलेलं आहे असं आम्हाला तरी वाटतं. यांचं असं वाटतं. इथं विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील आहे, त्यांचं कसं पडतं? त्यांचं इथं कधी हेच नाही, परिचय नाही किंवा येणं जाणं नाही, संपर्कात नाही. इथं कसं लोकसंपर्कात असणारा माणूस थोडासा मतदान करताना विचार करतं, संपर्कात आपण कोणाचे आहे काय आहे असं ते ठरतंय. त्यावर त्यांचा कधी संपर्क इथं झालेलाच नाही आज तागायत. त्यामुळं आम्ही त्यांना काय म्हणू शकत नाही. साहेब, एकंदरीत जर का बघायला गेलं ना तर आता ओव्हरऑल ही जी काही निवडणूक आहे ती हेरी निवडणुकीचा फायदा कुणाला होईल? जनतेला होणार. ती हेरी म्हणजे संजय काकांना होईल, विशाल पाटलांना होईल? नाही, संजय काकांना होईल. कसं काय संजय? हो, निवडून आम्ही देणार आहे. त्यांची भरपूर प्रमाणात प्रचंड कामं केले त्यांनी. आणि आमच्या हनुमान मंदिरासाठी 10 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. निधी दिले. तुम्हाला काय वाटतंय? संजय काका जेवणचं परत काम केलं त्यांनी. भरपूर प्रमाणात कामं केलेले. म्हणून हॅट्रिक होणार का? हो ना. संजय काका व्यक्तिगत सर्वसामान्य कार्यकर्त्याला व्यक्तिगत ओळखतात, संपर्कात येतात आणि मतदारांच्या काही अडचणी त्या स्वतः ते लक्ष घालून ह्या त्या विभागाला सूचना देऊन करून घेतात. त्यामुळं बाकीचे मंडळी संपर्कामध्ये नसतात. त्यामुळं संजय काकांनाच लोकांचा मतदानाचा थोडा राहतो.
काय इकडे ग्रामपंचायत सगळे वनवेज आहे म्हणण्यावरती काय वातावरण? ग्रामपंचायतला वनवे आहे आणि जिल्ह्यातील खासदार संजय काकाच हां 2-2.5 लाख मतांनी निवडून येणार. विकास 2-2.5 लाख. तालुक्यातनं काय लीड देणार? तालुक्यातून भरपूर प्रमाणात लीड येणार. तासगाव मागच्या पंचवार्षिकमध्ये आणि या पंचवार्षिकमध्ये काय फरक आहे? वाढत जाणार, लीड कमी होणार नाही. गावातनं झालंय, तालुक्यातनं कसं? नाही, तालुक्यातनंच लीड वाढणार. कसं काय? 100% कामाच्या जोरावर. हां काकांनी काय भरपूर काय इथं कामं केलेत? आता तुम्ही सरपंच आहे, लोकप्रतिनिधी आहे, काय म्हणतात? कवटेगणमध्ये आता जलजीवनचं काम 5 कोटीचं आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते, गटारी ह्यासारख्या गोष्टी दिलेल्याच आहेत. त्याबरोबर त्यांनी शेतीच्या रस्त्याला सुद्धा प्राधान्यानं आमचं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे गावात. जो 6 एकर पाणस्थळ असल्यामुळं, पाण्याचं क्षेत्र असल्यामुळं शेतीच्या रस्त्याच्या बऱ्यापैकी त्यांनी रोजगार हमीतनं असेल, त्यांच्या फंडातनं असेल, अशी बऱ्यापैकी निधी देऊन आम्हाला मदत केलेली आहे. आणि एक नगरसेवक ज्या पद्धतीने अवेलेबल होतात तसं खासदार उपलब्ध होणारं एकमेव पहिलाच खासदार आम्ही पाहतोय. एवढा उपस्थित? हा, कायम उपस्थित. 100% निवडून येणार. कोण निवडून? संजय काका. संजय काका कसं काय? होय, हां तेच आहे, तसंच आहे. गावाला कोण नाही तासगाव तालुक्यात. हां संजय पाटील एवढं वातावरण आहे. होय, अहो हे वनवे झाल्यासारखं झालंय. नेता नाही तर विशाल पाटलांचं नाव आहे म्हणते तिकडे. नाही, काय नाही. काय नाही. कसं काय? आमच्या गावाला कधी झालं नाही ते. कधी फरकला बी नाही. निदान काका महिन्यातनं 2 महिने येऊन तर जातात. काका रोज सोमवारी रोज देवाला जेवायला येतात, गाठ पडते. विशाल पाटील कवा तरच येतात. हां. कवा नवं ती परवा एकदा वाटतं त्याची गावात. भूमिका असेल तेव्हा ते येणार. पण संजय काका रोज सोमवारी देवाला. आपण त्यांच्या घरात बसून जातो, त्याची निवडून देतोच की. होय, कवा येत नाहीत गावात. होय, कवा आले नाहीत तेव्हा. दादा उठ, बापू उठ, परची ह्याच्या पण तेव्हा आम्ही मतं टाकली बघा त्याशी तेव्हा हां. त्या घराला. हां. आता त्यांच्यावर उभा राहा माणूस. आता विशाल पाटील आहेत की वसंतदादांच्या घराण्यात? आहेत की. ती उभा रे हां. कारखान्याचं तेच काय. हां, मग चांगला माणूस आहे. काम अध्यक्ष उमेदवार आहेत. तरुण अपक्ष आहेत होय. अपक्ष आहे. अरे आम्ही ती काँग्रेस आहेत हो. काँग्रेस नाही. शिवसेने काँग्रेस तिकीट नाही दिलेलं. अपेक्षा काँग्रेस नाही, काय नाही. त्यांचं ते मग अपक्ष म्हणजे जरा कठीण आहे. म्हणजे तसं माणसाला काय ही पाहिजे हो, लेबल पाहिजे. शिवसेना हा असं पाहिजे हो. अपक्ष म्हणजे जरा काय होतं जरा. हो, सरकार आता मोदीचं यावं काय? आपल्याला काही विचारू नका. हां, काय सांगा? राजकारणाबद्दल इंटरेस्ट नाही. का बरं? काही उपयोग नाही. सगळी सारखीच, हां. सगळी सारखीच आहे. त्यात काय फरक नाही. हां. ही काय आणि ती काय, काही सुद्धा नाही. सगळे सारखे, एका मापाचे, एका माळाचं म्हणे. काय करायचं त्याचा विचार हां. करा. मग आता इथनं पुढे काँग्रेस सरकार का बीजेपी? अहो कुठलं बी आलं तर सारखंच आहे. का बरं? होय. मग निवडून द्यायचं कुणाला आता? आता काय, आता त्याला निवडून द्यायचं का? म्हणजे आता कुणाला द्यायचं म्हणजे ते आपल्या एकाच्या मतावर नसते. हे असंच आहे. तरी पण एका मताने एक मतानं ते परिवर्तन सगळं होत जातं. बरोबर आहे, पण आता खऱ्याच्या मतानं होत नाही, खोट्याच्या मतानं. असं म्हणतात. टक्कल पडले, माझे डोकं गेले पडते. आजपर्यंतचा अनुभव आहे. सामान्य माणसानं काय करायचं? सामान्य माणसानं बोंबलत बसायचं. हे सामान्य माणसासाठी काही नाही आहे. का बरं? होय, सामान्य माणसासाठी नाही. एक तर व्यापारी, मोठी लोक ह्याच्यासाठी सगळं चाललंय. हे सरकार शेतकऱ्याचं आहे का नाही? कुठलंच सरकार शेतकऱ्याचं नाही. हां. सगळी सरकार आहे ती बड्या लोकांचं आणि व्यापाऱ्यांचं आहे. लोकसभेची निवडणूक लागली आहे. खासदार म्हणून यंदा कोणाला निवडून द्यायचं? संजय काका. संजय काका. का बरं संजय काका? का बरं काय, हां. स्थानिक लेवलची कामं करतात. हां. आहे का इकडे संपर्क आहे का खासदार म्हणून कोणाला? संजय काका. का संजय काका? 5 वर्षपेक्षा 10 वर्ष सतत संपर्क असणारा नेता म्हणून संजय काकांची खास ओळख आहे. अहो इथं आता मी बघेल ती सगळ्या चौकातल्या लोकांना विचारायला लागले, सगळी संजय काका म्हणाल्यात. काय नेमका संजय अहो काका? दर 15 दिवसाला ते आठवड्याला संजय काका आमच्या गावामध्ये असतात. त्यामुळे सतत संपर्क ठेवणारा हा नेता आहे. आणि जो विशाल पाटील आहे त्याच्या नावात विशाल आहे, पण 5 वर्ष घरात बसून राहणारा खुशाल माणूस आहे. आणि चंद्रहार याच्या नावातच हार आहे, त्यामुळे त्याचा विषयच नाही. 5 वर्षी तो खुशाल घरात बसून असतो. आता जरा उचलून धरले काय नाही, उचलून धरा नाही तर आपटा, काही उपयोग होत नाही. आता त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आधी पक्षाची, म्हणजे कशी काय त्यांचा काय उपयोग होणार आहे. तिघजण आता पैलवान आहेत, मग ह्या तिघांच्या मध्ये कुस्ती. संजय काका हा जुना पैलवान आहे. जुन्या पैलवानाला सगळे डाव माहीत असतात. त्यामुळे डबल केसरी जरी असलं तरी आता होणारी ट्रिपल केसरी संजय काका आहे, हे लक्षात ठेवा. काय लोकसभेची निवडणूक लागली, आता इथनं खासदार कुणाला निवडून द्यायचं? काका का काका? काका हां. काय म्हणताय? का बरं काकाला?
काकानं कामं केली आहेत आमच्या गावची पण आहे हो म्हणून ना काका. सगळ्या गावात मी आता प्रतिक्रिया जवळपास 20-25 लोकांना विचारलंय. सगळी लोक काका काका म्हणाले. काय काकानं असं केलंय? काकानं काम केलंय हो, भरपूर कामं केले, रस्त्याची कामं केल्यात, अडी अडचणी सोडवल्यात. तालुक्यात काय होईल या काका तासगावमध्ये किती टक्के? काय एवढं आम्हाला काय हे नाही, पण काका निवडून येणार. एवढं येणार गॅरंटेड गॅरंटेड. कसं काय? काका पटेल जरा बरं आहे हो आमच्या भागात. यंदा खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? काकाच येणार की संजय काका. सगळ्या गावानं काय ठरवलं काय? गावान कसं काय ठरवतं? ज्याचं त्याचं मत असते ना, गाव कोण ठरवतं? सगळे आता विचारलं सगळी काका 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 म्हणायला लागला. आता प्रतिस्पर्धा कोण आहे सांगा की त्या मापाचं? विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील आहे. विशाल पाटील अजून अपक्षच दिसते, अपक्ष दिसते विशाल अजून. पाटलाचा कुठे पत्ताच नसतो आणि चंद्रहार पाटील काय आत्ता लगेच कुणाला माहिती पण नाही. त्यामुळे काकाच कसं वातावरण होईल इकडे तासगाव? वातावरण काका, तासगाव तालुक्याचं जर का बोलायला गेलं तर संपूर्ण काका. कसं काय? होय काका, दुसरं काय नाही. एवढं वातावरण आहे? होय काकाच वातावरण चांगलं. कसं काय ते एवढं? आता आहेच की आता 10 वर्ष झालंय. प्रत्येक वेळेला म्हणतात की स्थानिकचा उमेदवार आहे, ठीक आहे, पण विद्यमान उमेदवारावरती नाराजी असते, ती कुठं दिसणं झाली. आता काय थोडी नाराजी असणार, थोडी असं असणार हो. काय नाही चांगलं आहे, काकाच वातावरण चांगलं आहे. काय मामा? हो चांगला आहे, एक नंबरचा काका. का बरं? काय कामं केलं? हा सगळी कामं केले काकानं, कुठून केलं नाहीच नाही, वाटतं कामं केल्यात. काय केले? पाण्याचं वगैरे सोडलं काय इकडे? होय पाण्याचं आहे, गावात स्थानिक कामं सगळी केली, गावात कामं भरपूर केलेत. आणि रात्री 12ला जर हाक मारली तर काका हजर असतात. अगदी सर्वसामान्य माणूस जरी असला, काका माझं काम आहे म्हणजे तर काका कुठून लगेच ठीक आहे राजा म्हणते येतो. लोकसभेची निवडणूक लागल्या, खासदार म्हणून आता यंदा कुणाला निवडून द्यायचं? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी विजय होणार. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील, आता महाविकास चंद्रहार पाटलांचं नाव आहे. काय वाटतं चंद्रहार? त्यामध्ये कसं आहे की आता ह्या ठिकाणची सांगली जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे. ॲक्च्युली कसं आहे, जास्तीत जास्त समाज या व्यवस्थेमध्ये वसंता घराण्याचा वारसा आहे, त्यामुळे विषय वाटला जास्तीत जास्त मतदान जिल्ह्यामध्ये होणार आणि निवडून तो येणार. खरं विशाल पाटलांना महाविकास आघाडीनं तिकीट दिलेलं नाही. विशाल पाटील अपक्ष आहे. असू दे की अपक्ष उमेदवार त्याला द्यायला पाहिजे होतं. महाकाळाने चूक केलेली आहे, ही मोठी चूक केलेली आहे. आणि विशाल पाटील योग्य उमेदवार होता सांगली जिल्ह्यामध्ये. संजय राऊत आता येऊन गेलं परवा. काय येऊन काय उपयोग नाही. संजय राऊत सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे किती मतदान मला सांगा तुम्ही. हां इथं मूळ कसं आहे माहिती आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊत म्हणतात निवडून आणणार चंद्रहार पाटलांना. त्यांचं काम म्हणून काय करायचं, निवडून यायला नको. ताकद पुरेल का? नाही पुरत ताकद. विशाल पाटलांच्या वरती आता इंची मत डायव्हर्ट होतील का दोघांच्या? नाही विशाल पाटला मतदान जाणार, सगळं जाणार विशाल पाटला मतदान सगळीकडेच. किती पडेल गावातनं मतदान विशाल पाटील? आमच्या गावातनं तुझं विशाल पाटला 70% मतदान पडेल. 70% इथलं? होय. आता मी बऱ्यापैकी लोकांना विचारले, सगळी संजय काका म्हणाले काय ज्याच्या पर्यंत म्हणणार ते. आम्हाला खात्री आहे ना. मला काय वाटतच नाही, मला कुठलाच पक्ष नको. कुठलाच नको? का बरं? सगळे भ्रष्टाचारी, सगळे हेच आहे, काय करायचं? कुठलाच नको, सगळीच भ्रष्टाचारी. काँग्रेस पण नको, भाजप पण नको. कोण नको? कोण यायला पाहिजे आता? कोणच नको, सत्ता नको, राजकारण नको, काय नको. का? माणसाला विचारणा झाल्यात, त्यामुळं माणसाची माणसापुढे किंमतच राहिली नाही. मग आता काय करायचं या निवडणुकीत? ही दोन्ही एक होत्यात आणि खाली भांडत बसतात. मग कशाला पाहिजे राजकारण? बरं आता लोकांनी काय करायचं? लोकांना सांगा की काय करायला पाहिजे ते. लोकांनी काय ज्याच्या बुद्धीने, लोकशाही म्हणजे मतदान म्हणजे काय आहे, स्वतःच्या मनानं विचारानं करायचं. त्यामुळे मी कोणाला काय सांगू, सांगायचा प्रश्नच नाही ना. आणि गुप्त मतदान आहे. सगळीच अशी आहे तुम्ही म्हणताय? मी असं म्हणतो, मी माझं वैयक्तिक मत. गावात एकंदरीत जर का बघायला गेलं तर 3 उमेदवार आहेत. कुठला उमेदवार कुस्ती मारल यंदा असं वाटतं? विशालदादांची जर उमेदवारी सुरुवातीला काँग्रेसकडं जाहीर झाली असती तर दादांसाठी एकदम चांगलं वातावरण होतं. आज काकांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण भाजपची जी वाटचाल आहे ही देश संपवायची वाटचाल चालू आहे. आज मी एक द्राक्ष बागायतदार आहे. माझ्याकडं कमीत कमी खताचं एक 10 लाखापर्यंत औषधं खतं घेतले जातात. त्याचे किती टक्के पैसे जातात तुम्हीच हिशेब करा. 18% GST. 10 लाख औषध लागतं. आणि हे मला सांगतात किती 6,000 देतो आणि 12,000 देतो. हे आमचीच
इज्जत काढल्याचा प्रकार आहे. हे न करता ठोस, आता तुम्ही सांगा, आज आमच्या कामगाराचा प्रश्न एवढा मोठा निर्माण झाला आहे का, तर फुकट धान्य देतात. बरोबर. फुकट धान्य दिल्यामुळं लोकांना कामाची गरज नसल्याचा प्रकार झाला आहे. शेती पूर्णपणे शेती अडचणीत आणायला हे भाजप सरकार कारणीभूत आहे. आमच्याकडं कारखान्यात ऊस गेला त्याचं गाळप झालं की त्याला GST लागते. माझ्याकडे 400 पार म्हणा लागल्यात आता. 400 पार हद्दपार व्हावा असं माझी एक इच्छा आहे. हद्दपार व्हावं. काय बरं हद्दपार व्हावं? हद्दपार हो. काय केलंय तिने? काय केलंय? आता बरीच विकास केलाय सगळं. काय कुठला विकास केलाय? दाखवा की आम्हाला दाखवा. कुठलं काय केलंय? काय केलं नाही? रस्ते बिस्ते काय केलं नाही त्याने? नुसतं खोटं बोलतात, नुसतं ती जनतेला नुसतं खोटं बोलत आले आजपर्यंत. काय विकास केलाय त्यांनी? माझं 12 एकर रान आहे. 12 एकर ऊस आहे. 18% माझे 3 लाख रुपये मी खत घालतोय. 18% GSTचे पैसे किती आले? 54,000. मग 6,000 देतोय नुसतं पुस्तकं. आणि काय करायचं आहे आम्हाला? बरोबर. ते 6,000 घेऊन आम्हाला काय खिशात घालायचं काय? खोटं बोलतात. यंदा मत कुणाला टाकायचं? मत आम्ही विशाल पाटील टाकणार आहे. विशाल पाटील टाकणार आहे मत. काँग्रेसला मत टाकणार आहे. काँग्रेसमध्ये चंद्रराव पाटील आहेत. हो, असू दे की कोण पण असू दे. विशाल पाटील असू दे, काँग्रेस चंद्रकांत पाटील असू दे. साहेब, आता तुमचा अभ्यास आहे ह्या सगळ्याचा. एकंदरीत जर का बघायला लागलं, विशाल पाटलांना जर का स्टार्टिंगलाच उमेदवारी दिली असती तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते निवडून सुद्धा आले असते, मान्य आहे. पण आत्ताची जी काही शिवसेनेने केलेली खेळी आहे, ह्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, ही खेळी म्हणजे एक जागा गमवल्यातला प्रकार आहे. इथं काँग्रेसचं वातावरण चांगल्या पद्धतीचं असताना सुद्धा वरच्या ज्येष्ठ नेत्यांनी याचा विचार करून उमेदवारी निवडायला पाहिजे होती, ती निवडली गेली नाही. आज भाजपच्या विरोधात म्हणजे एकंदर सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. माझी अशी एक इच्छा आहे की भारत माझा देश आहे, हे मी लहानपणी असल्यापासून प्रार्थना म्हणत होतो. ही प्रार्थना मोडीत निघते का काय? मोदी माझा देश आहे असं होते का काय? अशी अवस्था. आज एका चांगल्या माणसाबरोबर मी चर्चा करत असंच बसलो असताना मला चर्चा झाली. तो कट्टर भाजपचा कार्यकर्ता, पण म्हणला बापू परिस्थितीनुसार आम्हाला वागावं लागते, अडचणी येते, ह्या असं तसं गोष्टी झाल्या. आणि भारताचा श्रीलंका होतोय काय असं मला वाटायले. तुम्ही अजून लांब आहे, आम्ही सत्तेत आहे, तर जवळ आहे, मोठ्या मोठ्या लोकांत बैठक घ्यायच्या. असं कोण म्हणालं ते भाजप कार्यकर्ता? अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. तुम्ही कुठेही काय सोडायला तयार नाही. खताच पोता असून दे किंवा आणखीन काय किरकोळ. आता ते मुलाखत एकाने दिलेलं आहे, संडासच्या दरवाजापासून ते विमाना दरवाजापर्यंत नको आहे हे सगळं. आणि जे आज मोदी सरकार म्हणतं भारत सरकार राहायला पाहिजे, महाराष्ट्र राज्य राहिलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं नाही. एखाद्या व्यक्तीच्या नावानं जे सगळं चालू आहे ही थोडं चुकीचं वाटतं. विकास करा, विकास केला पाहिजे. काँग्रेसनं पण भरपूर विकास केला आणि जो काम करतो त्याच्या हातनं थोडाफार चुका होत असते. जो काम करतो तो चुकत असतो. तर थोड्याफार त्यांच्या चुका झाल्या त्याशी शास्त्री मिळाले. ह्याने आता हे भ्रष्टाचार लोकांनी सगळ्या एका ठिकाणी गोळा करून सगळं आता वॉशिंग मिशिंग चालू आहे. हे 30 मुद्दं बोलणं योग्य नाही. तर माझं तर मत आहे सरकार थोडं बदल झाला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. त्या GSTच्या माध्यमातून अख्खा देश संपूर्ण नागरिकांना लुटलेलं लक्षात घ्या. GSTच्या माध्यमातून आणि त्यातलंच पैसे शेतकऱ्यांनी दिला नाटक करायचं. मला सांगा, यांची आता नवीन संसद बांधले, यांचे बंगले बांधले, यांची जड सिक्युरिटी सुरक्षा, यावर किती पैसा खर्च होतो आहे. आणि देशामध्ये शेतकऱ्याला मात्र काही मिळत नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेला आहे. शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नाही. ह्यांच्या विरोधात बोललं की हुकुमशाहीसारखं ह्याच्या मग ED शिवाय लावली जाते आणि ह्यामुळे कोण बोलायला तयार नाही. यांच्या विरोधात कोण बोलायला तयार नाही. आज ह्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की ह्या पुढच्या काळामध्ये हुकुमशाही येऊ पाहते आहे का, हिटलरशाही येऊ पाहते आहे का, अशी परिस्थिती आहे. आणि हीच वेळ आहे भाजपला ह्या ठिकाणी मागं सारण्याची. आणि भारतीय जनतेनं ह्या वेळेला खरोखर सांगतो की भाजपला हो का. माझे स्टेशनरी दुकान आहे, शुभम जनरल स्टोर्स. 5 रुपयाला पेन येत होता, ते 7 रुपयाला पेन झाला. कशामुळे झाला? GSTमुळे झाला. 3 रुपयाला पेन येत होता, 5 रुपयाला पेन झाला. कशामुळे झाला? GSTमुळे झाला. वही
आजपर्यंत शालेय शिक्षणावर GST लावली होती का? लावली होती का सांगा मला तुम्ही. नाही. आत्ता का लावली? याचं उत्तर त्यांनी द्यावं मला. त्यावेळेला पोरांचा अवस्था इतकी बेकार आहे. GSTमुळे बघायला गेले तर सरकारच्या तिजोरीत पैसा यायला लागलाय आणि त्याच्यामुळे हे सगळा विकास व्हायला लागला. कशाचं काय विकास काय नाही, विकास काय नाही. सगळं जनतेला शाळेच्या लोकांनी सुलभच काम चालू केले त्यांनी. माझं दुकान आहे स्वतःचं जनरल स्टोअर. गॅसचे दर बघा, पूर्वी 14 गॅसचे दर बघा, पेट्रोल दर बघा, डिझेल दर बघा, ह्या दराची तफावत बघा. आणि इतका पैसा जनते खिशातला काढला की नोटबंदीतून लोकांना नागडी करून सोडलेत. लोकांच्या खिशात पैसेच नाहीत राव, अशी परिस्थिती आहे. महागाईचा कळस आहे. सामान्य नागरिक मेटा कुठाला जगण्यासाठी. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणतात. नाही शेतकऱ्याला तर अजिबातच नाही आहे. शेतकऱ्याला काही न्याय देऊ शकत नाही. मग काहींच्या अजेंड्यावर काही कर्जमाफी दिली नाही. आता दुष्काळ पडला, पाणी बोंब आहे, निसर्गावर कृपा आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नोकऱ्या मिळू शकत नाहीत, उद्योग रोजगार नाही आहेत. उद्योगपतींच्या थैलीवरती यांचं राजकारण चालू आहे. त्यांना सामान्य एम्प्लॉईज लोकांचं म्हणा शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही आहे. फक्त उद्योगपती चार धरले की यांचं राजकारण चालतं. कारण तिकडे थैल्या मोठ्या मिळतात. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे जे काही सरकार आहे हे आता कुणाचं सरकार यायला पाहिजे? सरकार सामान्य माणसाचं यायला पाहिजे. सामान्य जनतेचा विचार करणारं. आज महाराष्ट्राचं अव्वल आहे भारतात. सरकार नको म्हणून सांगायचं. आता महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर आहे म्हणजे उत्पन्नाला ह्याला. मला सांगा 400 पार होईल का? नाही नाही होणार. 150 ते 170 सीट येतील पाहिजे BJPच्या. तर आपण तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या गावामध्ये आहे. गावातील लोकांच्याकडून आपला सुरू असलेला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण या लोकांशी संवाद साधलेला आहे. KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि संमिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सरकारच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी ही लोकंसुद्धा बोललेली आहेत आणि बऱ्यापैकी लोक जर का बघायला गेलं तर तिकडच्या भागामधली संजय काका निवडून यायला पाहिजे अशा पद्धतीची यांनी मांडलेली ही मतं आहेत. या दादांनी जर का बघितलं तर विशाल पाटील कशा पद्धतीनं काँग्रेसनं जर का तिकीट दिलं असतं तर निवडून आले असते अशा पद्धतीचे यांनी मांडलेले हे मत आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, लोकांच्यापर्यंत पोहोचतोय आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतोय. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.